आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत, तुझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या कुठे पैसे वळवण्याची गरज नाही, आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। थोडंफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही, काढला जाणार नाही, सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील। सगळ्या विभागाला, समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल, आता कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही। तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही, फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल 2-4-8 दिवसापुरती, पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार नाही। जो झालेला आहे 400 कोटी रुपये वाढवण्यात आलेला आहे, सामाजिक न्याय भवनाचे मला वाटतं तात्पुरती व्यवस्था ती असेल, ते काही कायमचे वळवले असं नाहीये, मला माहिती नाही, मी माहितीने सांगेल। पण अशा पद्धतीने मी आता 35 वर्षाले आमदार आहे, मी 15 वर्षाले मंत्री पण होतो, अशा पद्धतीने टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते, त्याप्रमाणे केली असेल, पण ते काही कायमस्वरूपी वळवलेले नसतील, ते वळवता येत नाही। 2-4-8 दिवसापूर्वी तात्पुरती जो असतं ते असेल। जो हल्ला झालेला आहे अजित पवार की मलाही आता वाटतं की मी मुख्यमंत्री झाले पाहिजे, सगळ्यांनाच वाटतं। आपण बोर्ड पाहिलेले का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं। आता राऊत म्हणतात की हा होणार नाही, तो होणार नाही, पण राऊतांनी तो उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे। देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले, किती वेळा रेकॉर्ड आहे। त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर, आणि प्रत्येकाची इच्छा असते तो व्यक्त करत असतो, पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून। राऊत म्हणताय भाऊ की अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय। राऊतांचं डोकं तपासलं पाहिजे। आता आम्ही मशीन लावलेलं MRI नवीन, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण मला असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी। ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का? डोकं फिरल्यासारखं ते बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना काही फार अर्थ नाही। राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतायत। येऊ दे, मग कुठे गेले तो? बाहेर गेले तर फिरायला गेले तर आले असतील आता। जिल्ह्यातले 2 माजी मंत्री, 4 माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। शरद पवार पक्षाला चांगलं आहे, आनंद आहे, ते आमचे मित्रपक्ष आहे, ते आमच्या मित्रपक्षाला येत आहेत। पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये, असं एक प्रोटोकॉल होता, पण आता तो पाळला गेलेला नाही। आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये।